हे विधान बरोबर आहे किंवा हे विधान चूक आहे ह्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क असतो, लक्षात ठेवा. ओके. आणि सकारण स्पष्ट करा, त्याचे 2 पॉइंट तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यासाठी 1 मार्क असतो. असा 2 मार्काचा हा प्रश्न असतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आज मी एक पेपर तुमच्या समोर आणलेला आहे, हिस्ट्री आणि राज्यशास्त्र, जसं की आपण इतिहास आणि राज्यशास्त्र म्हणू. ओके. तर हा 40 मार्काचा पेपर आहे. तो तुम्हाला कसा लिहायचा आहे नेमका, त्याचं प्रेझेंटेशन कसं पाहिजे आणि कसं मार्किंग केली जाते किंवा कसं बोर्डामध्ये चेकिंग केलं जातं, ते थोडंसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जो तुमचा पहिला प्रश्न असतो, एमसीक्यूज वाला प्रश्न आपण म्हणू, पर्याय. ओके. जो असतो की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर प्रश्न क्रमांक 1 आहे. ओके. त्यातला असतो पहा, पर्यायी उत्तर किंवा एमसीक्यूज आपण म्हणू. तर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, गाळलेले जागा किंवा फिल इन द ब्लँक्स आहेत, तर ते तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता किंवा पूर्ण विधान लिहून त्याच्या खाली अंडरलाईन करून हे अशा प्रकारे उत्तर, हे आन्सर हे तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे 3 प्रश्न हे असतात. ओके. 3 अटेम्प्ट करायचं कंपल्सरी आहे, त्याला 3 मार्क आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 1 मधला ब आहे, चुकीची जोडी लिहा. त्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन नसतं, ते तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागतात तिन्ही प्रश्न. ओके. तिन्हीची उत्तरे लिहायची आहेत. तर नेमकं चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचं आहे. तिथं लिहायचं आहे की चुकीची जोडी ओके ही आहे. ओके. किंवा चुकीची जोडी बुद्धिबळ हा मैदानी खेळ आहे, ही चुकीची जोडी आहे. किंवा चुकीची जोडी ताडोबा ही लेणी आहे, ही चुकीची जोडी आहे. असे तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही. ओके. फक्त चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असा प्रश्न आहे. नाही सॉरी, चुकीची जोडी ओळखून लिहा, फक्त असा प्रश्न आहे. त्यामुळे असा हा 3 मार्कासाठी हा प्रश्न येतो. नंतर प्रश्न दुसरा आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. जसं की तुम्हाला इतिहासकार आणि ग्रंथ दिलेला आहे, तर त्यांनी इतिहासकार दिलेला आहे, ग्रंथाचं नाव तुम्हाला लिहायला सांगितलंय, तर त्याच्या खाली डिस्कोर्स ऑन द मेथड लिहून अंडरलाईन करा. जो तुमचा आन्सर आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा. आता ग्रंथ रिझन इन हिस्ट्री दिलेला आहे, तर फेडरिक हेगल यांचे इतिहासकार आहे, त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ आहे, तर कार्ल मार्क्स हे इतिहासकार आहे त्यांचे, तर त्याच्या खाली अंडरलाईन करा. ओके. मायकेल फुको दिलेला आहे, त्यांचा ग्रंथ आर्किओलॉजी ऑफ नॉलेज आहे, तर त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करणं हे आवश्यक आहे. ओके. तर हा असा प्रश्न येतो, चुकीची जोडी ओळखा आणि लिहा. ते तर झालं आपलं. तर संकल्पना चित्र पूर्ण करा, तर हे 2 मार्कासाठी हा एक प्रश्न येतो. यामध्ये तुम्हाला 3 दिले जातात, 2 अटेम्प्ट करायचे आहेत. आता नंतर एक कोशाचे प्रकार एक आहे, तर त्यामध्ये तिनं कोश, शब्दकोश आहे, सूची वाङ्मय आहे, विश्वकोश आहे, कोश सदृश्य वाङ्मय असं लिहायचं आहे. सेम पेनाने वेब डायग्राम तुम्हाला काढणं आवश्यक आहे. ओके. तर याला तुम्हाला 2 मार्क असं भेटणार, म्हणजे प्रत्येकी अर्धा मार्क असतो. ओके. असा अर्धा मार्क असा दिलेला असतो. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. नंतरचा जो प्रश्न आहे की टिपा लिहा. टिपा लिहामध्ये प्रसार माध्यमांची आवश्यकता आहे, तर ते तुम्हाला 4 मार्कासाठी येतं. कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे, म्हणजे 2 मार्कासाठी 1 टिपा लिहा. तर प्रसार माध्यमांची आवश्यकता असा प्रश्न विचारला, तर इथं तिनं जे उत्तर इथं टाकलेलं आहे, तुम्ही इथं डायरेक्ट ॲरो करा आणि इथं तुम्हाला असं पॉइंट टाकून लिहिणं आवश्यक आहे. ओके. तर मार्जिनला लागूनच तुम्हाला पॉइंट टाकून लिहायचं आहे. उत्तर बरोबर असेल, पॉइंट बरोबर असेल, तर तुम्हाला त्या पॉइंटचे सगळे मार्क हे भेटून जाणार. जसं की टिपा लिहासाठी तुम्हाला एकासाठी 2 मार्क आहेत. ओके. नंतरचा दुसरा जो प्रश्न आहे, यामध्येच खेळ आणि चित्रपट, त्याच्यावर टिपा लिहायची आहे. तर इथं उत्तर ओके. आणि इथं मार्जिनला लागूनच तुम्हाला पॉइंट असं टाकणं हे आवश्यक आहे. पहा, तर 2 मार्क आहेत. कमीत कमी 4 पॉइंट लिहा, येत असेल तर 5 लिहा, पण पॉइंट हे करेक्ट असणं हे आवश्यक आहे. ओके. नंतरचा प्रश्न जो तिसरा जो आहे, प्रश्न तिसरा जो असतो तो पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. तर तो पण प्रश्न असतो तुम्हाला 2 मार्क किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी आहे. कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत 3 मधून. तर तुम्हाला सेम असं पॉइंट टाकून लिहिणं आवश्यक आहे. ओके. 2 मार्कासाठी 4 किंवा 5 पॉइंट, 4 पॉइंट सफिशियंट आहे, पण ते करेक्ट असले पाहिजे. तर तुम्हाला तिथं पण 2 मार्क हे व्यवस्थित मिळून जातील. नंतरचा प्रश्न तसाच, त्यामध्ये पण 4-5 पॉइंट लिहा. ओके. पॉइंट बरोबर असतील तर 2 मार्क आउट ऑफ हे भेटून जातील. प्रश्न क्रमांक तुमचा 4था आहे, उतार्याचं वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. तर हा प्रश्न जो असतो तुमचा 4 मार्काचा असतो. 3 प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न म्हणजे 1-1 मार्काचे 2 प्रश्न, आणि नंतरचा तिसरा प्रश्न असतो तो 2 मार्काचा असतो. तर पॅसेजमध्येच याचे आन्सर असतात, तर तुम्ही ते पाहून फक्त लिहायचं आहे. ओके.
तर अशा प्रकारे लिहिलं तर तुम्हाला एक एक मार्क इथं भेटून जातात. तिसरा प्रश्न आहे तो तिनं लिहिला नाही. ओके, पण तो पण त्याचा पण आन्सर असतं. तो तिसरा प्रश्न 2 मार्कासाठी असतो, त्याच्यामुळं तुम्हाला तो थोडंसं ब्रीफ मध्ये लिहावं लागेल. ओके, तीन लाईन मध्ये वगैरे लिहिणं आवश्यक आहे. पॅसेज मध्ये असतं, असंच्या असं तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. आता हिनं एक प्रश्न लिहिला नाही, त्यामुळे तिथं 2च मार्क भेटतील. आता नंतरचा जो प्रश्न आहे तुमचा प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत. 6 मार्काला प्रश्न आहे. हा म्हणजे एक प्रश्न 3 मार्कासाठी असतो. एक प्रश्न हा 3 मार्कासाठी असतं पहा. ओके, तर नंतर मैदानी खेळ आणि बैठी खेळ यामध्ये त्यांनी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही 5 किंवा 4 पॉइंट लिहा आणि उदाहरणे टाका. जसं की मैदानी खेळ इथं टाकले तिनं उदाहरणे. ओके, बैठी खेळ त्याची उदाहरणे की कोणते कोणते मैदानी खेळ आहेत आणि कोणते कोणते बैठी खेळ आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 3 मार्क हे आरामात भेटून जातील. आणि असंच बॉक्स करून फरक स्पष्ट करा आपल्याला लिहावं लागेल. नंतर पर्यटनावर एक प्रश्न होता समजा. ओके, ते पण तिनं छान असं 6 ते 7 वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे. छोटे छोटे सेंटेन्स केले तरी चालतील. ओके, किंवा तुम्ही 4 किंवा 5 पॉइंटमध्ये पण छान असं उत्तर लिहू शकता. जेवढं उत्तर लिहिलेलं आहे आणि करेक्ट असेल तर मार्क भेटणार. ओके, त्याची काळजी करायची नाही. करेक्ट उत्तर असेल तर त्याचे तुम्हाला 3 मार्क हे भेटून जातील. नंतर प्रश्न क्रमांक 6 जो असतो तो आपला पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र आपलं इथून चालू होतो. तर त्यामध्ये पण आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. ओके, तर पूर्ण विधान लिहून त्याच्याखाली तुम्ही उत्तराखाली अंडरलाईन करू शकता किंवा डायरेक्ट उत्तर टाकून लिहिलं तरी चालेल. नो प्रॉब्लेम, मार्क हे भेटून जातात. ओके, प्रश्न क्रमांक 7 असतो की चुकी बरोबर ते विधान सकारण स्पष्ट करा. तर त्यामध्ये हे विधान बरोबर आहे किंवा हे विधान चूक आहे ह्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क असतो, लक्षात ठेवा. ओके, आणि सकारण स्पष्ट करा त्याचे 2 पॉइंट तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यासाठी 1 मार्क असतो. असं 2 मार्काचा हा प्रश्न असतो. कुणाला जर कारणे द्या येत नसेल की विधान चूक आहे की बरोबर सकारण सांगता आलं नाही, तर फक्त हे जरी बरोबर असेल तर तुम्हाला तो 1 मार्क हा भेटून जाणार. तर हे विधान चूक आहे की बरोबर आहे, सकारण स्पष्ट करा, त्याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क आहेत. तसे 2 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, विधान बरोबर आहे किंवा चूक आहे त्याला 1 मार्क आणि 2 पॉइंट मध्ये त्याचं आन्सर लिहिलं त्याला 1 मार्क, असं 2 मार्काला हा प्रश्न तुमचा येतो. नंतरचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 8, त्यामध्ये संकल्पना स्पष्ट करा. 2 मार्कासाठी असतं, कोणतंही एक लिहायचं असतं. ओके, आता इथं आदिवासी चळवळ किंवा अल्पसंख्याक विषयक तरतुदी, तर हिनं आदिवासी चळवळ हे अटेम्प्ट केलेला प्रश्न आहे. तर हे 4 मार्क म्हणजे 2 मार्काचा प्रश्न आहे, तर ते 4 पॉइंट लिहिलेले आहेत आणि उत्तर पण तिचं बरोबर आहे. तर ते तुम्ही असे पॉइंट व्यवस्थित लिहिले आणि उत्तर बरोबर लिहिलं तर त्याचे तुम्हाला हे 2 मार्क असे भेटणार. ओके, नंतर सूचनेनुसार कृती किंवा संकल्पना स्पष्ट करा, असा ब मधला प्रश्न येतो. कोणता? 8व्यातला ब. तर संकल्पना स्पष्ट करा तिनं अटेम्प्ट केलं की निवडणूक आयोगासमोरील आव्हाने. तर तुम्हाला ह्याला सुद्धा असं वेब डायग्राम काढून व्यवस्थित हा प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. प्रत्येकी तुम्हाला इथं अर्धा मार्क असा दिला जातो. ओके, अर्धा मार्क दिला जातो. ओके, अशा प्रकारे या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क हे आहेत पहा. कोणतंही एक अटेम्प्ट करायचंय. शेवटचा प्रश्न असतो तुमचा थोडक्यात उत्तर लिहा, कोणतंही एक, त्यालाही 2 मार्क आहे. तर ते तुम्ही 5, 4, 6 पॉइंट जेवढं तुम्हाला आन्सर येतं आणि करेक्ट येतं तेवढं तुम्ही लिहा आणि प्रयत्न करा असं मार्जिनला आखून असं लिहा. ओके, थोडंसं म्हणजे पुढं मागं असं करू नका, मार्जिनला चिटकून तुम्ही पॉइंट करा. ओके, रोमन अंक टाका किंवा 1-2 टाका चालेल. ओके, तर अशा प्रकारे हा 2 मार्कासाठी हा तुमचा प्रश्न राहील. तर असाच इतिहास आणि राज्यशास्त्र तुमचा 40 मार्काचा असतो आणि हा पूर्ण स्कोर म्हणजे पूर्ण आउट ऑफ मार्क मिळण्यासारखा विषय आहे पहा. ओके, तसंच सेम भूगोल सगळे तुम्हाला हे SSTचे तिन्ही सब्जेक्ट जे आहेत ते पॉइंटमध्येच त्याचे उत्तर अपेक्षित असतात आणि जेवढे पॉइंट तेवढे मार्क ओके अपेक्षित आहे. जास्त म्हणजे प्रयत्न करा 1-2 पॉइंट एक्स्ट्रा लिहा की जसं तुमचं एखादं पॉइंट थोडंसं चुकलं असेल तर तुमचे तिथं मार्क ऍडजस्ट होऊ शकतील. तर अशा प्रकारे जर तुम्ही प्रेझेंटेशन करत असताल तर तुम्हाला किंवा पेपर अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे लिहित असताल तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क भेटतील, पण आन्सर करेक्ट असले पाहिजे. वेब डायग्राम आहे ते वेब डायग्राम पेनानेच काढणं हे आवश्यक आहे. तर धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.